महिलेच्या घरासमोर कृत्रिम मानवी लिंग फेकून विनयभंग. किळसवाण्या कृत्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल. तोपखाना पोलिसांची झपाट्याची कारवाई. शहर हादरवणाऱ्या प्रकरणातील आरोपी जेरबंद. अहिल्यानगर शहरातील सिद्धार्थनगर परिसरात मानवतेला काळिमा फासणारी आणि महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली. मध्यरात्रीच्या सुमारास एका महिलेच्या घरासमोर अज्ञात व्यक्तींनी कृत्रिम मानवी लिंग असलेला बॉक्स फेकून अत्यंत अश्लील आणि विकृत कृत्य करत महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी तात्काळ तपासाच्या सूचना देत गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी तपासाची सूत्रे हाती घेत तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी विनोद मधुकर त्रिभुवन वय वर्ष 43 याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने हर्ष सुनील शेलार वय वर्ष 18 आणि एका विधी संघर्षित बालकाच्या मदतीने हे कृत्य केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, नितीन उगलमुगले, अरुण गांगुर्डे, भानुदास खेडकर, अब्दुल कादर इनामदार, सुधीर खाडे, सूरज वाबळे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतीश त्रिभुवन, सुजय हिवाळे, भागवत बांगर, सतीश शिंदे, शाकीर सय्यद, बाळासाहेब भापसे, कपिल गायकवाड, महिला पोलीस नाईक जिजा खुडे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्पना अवसरे यांनी सहभाग घेतला.